जे लोक एमआयएमच्या लोकप्रतिनिधीवर व प्रदेश अध्यक्षावर जे आरोप करत आहेत त्यांनी आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करावे। आज स्वतःचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, ही आमची भूमिका स्पष्ट आहे। संविधानाचा सन्मान कृतीतून 28 वर्षे शहराची सेवा करणाऱ्या एका सामान्य सफाई मजुराला शहराच्या सर्वोच्च महापौर पदाच्या उमेदवारीसाठी पात्र ठरवणे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा खऱ्या अर्थाने जागर आहे। एमआयएमने केवळ भाषण दिले नाहीत तर ही संधी देऊन लोकशाही जीवन ठेवली आहे। आमच्यावर आरोप करण्यापूर्वी हे सांगा, ज्यांनी वर्षानुवर्षे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर आपली राजकारणाची दुकान चालवली, त्यांनी एका सामान्य कार्यकर्त्यांना संधी का दिली नाही? जेव्हा एक आंबेडकरवादी अनुयायी या पदासाठी पात्र ठरतो तेव्हा त्याला मतदान करण्याची हिंमत दाखवण्याऐवजी त्यांच्यावरच चिखलफेक करणे हा तुमचा दांभिकपणा नाही का? वंचितपणाचा मुखवटा उतरला, स्वतःला वंचिताची कैवारी म्हणणाऱ्यांनी एका खऱ्या वंचिताला संधी नाकारली हे शहराने पाहिले आहे। त्यामुळे आमच्या नेत्यावर आरोप करण्यापेक्षा तुम्ही तुमचे उत्तर जनतेला द्या। आमचा लढा स्वाभिमानाचा, एमआयएमने दिलेली ही उमेदवारी म्हणजे प्रस्थापिताच्या विरोधात उभ्या केलेल्या स्वाभिमानाचा लढा आहे। तुम्ही कितीही आरोप केले तरी संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि मिळालेली ही संधी आम्ही वाया घालणार नाही। ज्यांनी आयुष्यभर सत्तेसाठी बाबासाहेबांच्या नावाचा वापर केला त्यांनी आम्हाला संविधानाच्या गप्पा शिकू नये।